घाटकोपर पूर्व परिसरातील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सुमारे 33 हेक्टरवर असलेल्या झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन होणार आहे। MMRDA आणि SRAच्या संयुक्त भागीदारीतील या योजनेला सरकारच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे। पुनर्वसन होईपर्यंत या रहिवाशांना भाडेही दिले जाणार आहे आणि पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगरच्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर सध्या आनंद आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्वसनाचा प्रकल्प आता अस्तित्वात येताना दिसतोय। येत्या 19 ऑगस्टला या परिसरात राहणाऱ्या 5000 रहिवाशांना पुनर्वसनाच्या भाड्याच्या धनादेशाचं वाटप करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं रमाबाई आंबेडकर नगराच्या पुनर्वसन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। 31 जुलै 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण या दोनही यंत्रणांकडून 33.15 हेक्टर जागेवर पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। मुंबईतील दलित बहुल नागरी वसाहत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे रमाबाई आंबेडकर नगरची कॉलनी आणि कामराज नगर। त्याच रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरचं रूपडं आता काही दिवसात बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की त्यांच्या पुनर्वसनाचा थेट शासन निर्णय आता काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या याच रमाबाई आंबेडकर नगरातून तुम्हाला ही माहिती देतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रमाबाई आंबेडकर नगराला एक 27 वर्षाच्या आधीचा वारसा आहे, तो म्हणजे की या रमाबाई आंबेडकर नगरात सकाळी 11 जुलै 1997 मध्ये दिवस जो आहे तो एकदम काळ्या दिवसानेच उजडला। त्या दिवशी आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर या रमाबाई नगरातले सगळे रहिवासी नागरिक ते रस्त्यावर उतरले आणि या रहिवाशांवर आणि नागरिकांवर थेट झाला तो म्हणजे बेछूत गोळीबार। 1962 साली उदयास आलेल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन होण्यासाठी इथल्या रहिवाशांना 2024 सालापर्यंत वाट पाहावी लागली आहे। कसा होणार पुनर्विकास? रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचा विस्तार एकूण 82 एकरवर। 82 एकर पैकी 42 एकर जागा ही खासगी जमीन। खासगी जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा 25 वर्षांपासून प्रयत्न। नीलम डेव्हलपर्स अयशस्वी ठरल्यानंतर SRAनं पुनर्विकासाची परवानगी रद्द केली। सुप्रीम कोर्टानंही SRAचा निर्णय योग्य ठरवल्यानं सरकारचा मार्ग मोकळा झाला। MMRDA आणि SRA संयुक्तपणे 33.15 हेक्टरवर पुनर्विकास करणार आहे। झोपड्या हटवण्यापूर्वी झोपडपट्टीवासियांना 2 वर्षांचं भाडं आगाऊ देण्यात येणार आहे। तिसऱ्या वर्षाच्या भाड्याच्या रकमेचे पोस्ट डेटेड चेक सुद्धा देण्यात येणार आहेत। सरकारच्या वतीनं भाड्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातून 500 कोटींची तरतूद आहे। सध्या रमाबाई नगरमधील झोपडपट्टी धारकांची संख्या 17,500 वर आहे। पुनर्वसन प्रकल्पाचा एकूण खर्च 4,000 कोटींच्या घरात आहे। पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे। आता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी 14,442 घरांचे अर्ज आले। त्यातील 9,000 घरं पात्र तर 5,000 घरांबाबतचा निर्णय अनिर्णित आहे। मात्र तेही लवकरच पात्र होतील असं शिंदेच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम सांगतायत। असं चांगलं सदनिका मिळावी, घर मिळावं आणि आमची मुलं बाळ सुखाने राहावी। आज रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर मधील जनता यांच्याकडे जर 70-80 लाख रुपये असते प्रत्येकाकडे तर त्यांनी स्वतःच रूम विकत घेतला असता। पैसे नाहीत म्हणून मजबुरीने हे लोक या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत। सर्व झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचं SRA योजनेतील घर 300 चौरस फुटाचं घर 1 बेडरूम हॉल किचन मोफत मिळालं पाहिजे आणि त्याची सुरुवात करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रमाबाई नगर आणि कामराज नगरची निवड केली आणि आज ही या ठिकाणच्या जवळपास 14,442 झोपडीधारकांनी आपले घराचे जुने पुरावे दिलेले आहेत आणि त्यांची घरं आज 9,000 पेक्षा जास्त घरं पात्र झालेली आहेत। पण येणाऱ्या 10 ते 15 दिवसात उरलेले आणखी 2,000 झोपडीधारक 2 ते 3,000 झोपडीधारक हे 100% पात्र होतील। विरोधकांनी विरोध करण्याचा सोडून द्यावं आणि झोपडपट्टी वासियांना हक्काची घरं मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही ते सांगतायत। रमाबाईचं पुनर्वसन व्हायला निघाले, पण ती 1997ची आठवण आजही प्रत्येकाच्या मनात कोरली गेली। तुम्हाला आता कशा भावना आहेत? आता इथे रमाबाईतले सगळीकडे सुधारणा व्हावा, विकास व्हावा ही अपेक्षा आहे, बाकीचे काय नाही। पण आई खरं तर एक महत्वाचा मुद्दा आहे, जसं तुम्ही म्हणतात की विकास व्हायला हवा, पण ह्या आधी ज्या घटना घडल्यात त्या मनातून पुसल्या जातील का या विकासाने? नाही, हे जे 97चं जे कांड झालेलं आहे ना त्या काय आठवणी पुसल्या नाही जाणार। ते हृदय म्हणजे हे होऊन येतं, त्यांच्या आठवणी काढल्या ना म्हणजे हृदय भरून येतं आणि मन एकदम बेचैन होऊन जातं।
पण सुखदेव कापडण्यांची इच्छा होती का की ह्या झोपडपट्टीचं हो, पुनर्वसन? त्यांची बापरे सगळ्या गोष्टीची धावपळ होती. त्यांनी त्याच्यासाठी सत्याग्रह केला, काय काय केलं ते खूप काम कार्य केलं. खरं तर अनेक आंदोलनांना हो, ते त्यांचे होते. नाव- त्यांचा खूप म्हणजे ते सिंहाचा वाटा कसा राहतो त्याप्रमाणे होता. 11 जुलै 1997 रोजी घडलेल्या एका घटनेनं रमाबाई आंबेडकर नगरची ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये दलित आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक सुद्धा पुनर्वसनासंदर्भात आशादायी आहेत. जी घटना घडली होती ती दुर्दैवी होती आणि त्याच्यामुळे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये खूप वातावरण चिघळलं होतं. लोकांच्या भावनांना खूप ठेस लागली होती. लोक खूप दुःखी होते आणि त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर मधील जनता एकत्र देखील झाली होती. रमाबाई आंबेडकर नगर डेव्हलप झाले पाहिजे ही देखील सर्व पक्षीय लोकांची भावना आहे आणि रमाबाई आंबेडकर नगर मधील कामराजनगर मधील जो मागासवर्गीय तरुण आहे त्याला जर त्याच्या मुलाला चांगली घरं, चांगली सोयी सुखसुविधा मिळाल्या तर तो 100% त्याची जी मुलं आहेत, आज हे डॉक्टर, इंजिनियर झाले, सायंटिस्ट झाले, आमच्या इथून काही लोक संशोधन देखील करायला गेले. त्याचप्रमाणे ही जी मुलं आहेत, तरुण येणारी पिढी जर आज 10 बाय 10च्या रूममध्ये एवढं सर्व करू शकते तर जर चांगला 300 चौरस फुटाचा रूम 1 BHK मिळाला तर ती मुलं नक्कीच आपल्या इथून इतिहास घडवतील, एवढं मोठं काम करतील. या पुनर्वसनाच्या निमित्तानं विकासाची मोठी संधी चालून आल्याचं स्थानिकांचं मत आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सध्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. या विरोधात सुरू असलेल्या लढ्याला अपेक्षित यश मिळाल्याचं आता सांगण्यात येत आहे. परमेश्वर कदम साहेबांच्या पाठीशी राहून खांद्याला खांदा मिळून आम्ही त्यांच्याकडे सगळं सोपवलेलं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून काहीतरी विकास चांगलाच करतायत आणि त्यांनी या झोपडपट्टीमधील रहिवाशांचं चांगलं भलं पाहावं हीच इच्छा आहे. आता जे प्रकल्प चालू आहे ते आम्ही खुश आहे त्याच्याबद्दल, कारण की आम्हाला जेवढं आता 25 वर्ष झालं मला इथे राहून, 25 वर्षामध्ये भरपूर बघितले. खूप त्रास आहे इथं लोकांना, कसं जगतायत एकदम गलिच्छ बस्ती आपण बोलू शकतो. लोक कसं त्रास काढून दिवस काढत होते, पण आता जे ऐकायला आलेत की नवीन प्रकल्प येत आहेत ते सरकारने काढलेत, ते सगळं ऐकून सगळं एकदम तुम्ही पेपर दिलेत का तुमचे डॉक्युमेंट? पात्र झाले सगळे आम्ही. आज 20-22 वर्षापासून आम्ही त्रास काढतोय इथे. तर आता हे प्रोजेक्ट आले तर आम्हाला खूप आनंद आहे की लवकरात लवकर व्हावं आणि लवकर आम्हाला बिल्डिंग मध्ये रूम भेटावं. हो, आमचं घर पात्र झालंय, त्यांचे पण होणार, सगळ्यांचे होणार. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आम्हाला वचन दिलेलं आहे की आम्ही रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर आणि रमाबाई आंबेडकर नगर, नालंदा नगर ह्याच्यामध्ये सर्व हे प्रकल्प राबवले जाणार. मुंबईची जी अवस्था आहे खराब कशी असते ते ही कामराज नगर आणि रमाबाईची आहे. इथं आम्ही किती त्रास काढतोय. आम्हाला हायवेवरती सोडून जातो ऑटोवाला, तिथं आम्हाला कोणी आजारी असेल, कोणी असा बोजा घ्यायचा असेल तर आतमध्ये येत नाही कोणी. इथं कोणी आम्हाला एक जर वयस्कर माणूस असेल, काय एक गर्भवती महिला असेल, त्याला आतमधून बाहेर काढताना आम्हाला खूप त्रास व्हायचा. हे विकासासाठी केलेला हा प्रकल्पाला आम्ही एक कामराज नगर आणि रमाबाईचे पूर्ण जनताची पूर्ण सहमती आहे आणि मनपूर्वक आम्ही त्याच्यातील संतुष्ट आहे. रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मध्ये आता पुनर्वसनाच्या प्रकल्पाचं काम प्रत्यक्ष रूपात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. SRA आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून झोपडपट्टीत नोटिसा सुद्धा लावण्यात आल्या, तर कार्यालय सुरू करून अग्रीमेंटची कामं सुद्धा होताना दिसत आहेत. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कामाला गती आल्याचंही पाहायला मिळत आहे. 33 हेक्टर मध्ये असलेली संपूर्ण झोपडपट्टी आणि तिचा विकास आता होताना आपल्याला पाहायला मिळतात. येत्या 4 ते 5 वर्षात या संपूर्ण झोपडपट्टीचं रूप बदललेलं असेल, पण 1997 11 जुलैला ज्या जखमा इथल्या रहिवाशांच्या मनात आणि हृदयात कोरल्या गेल्या आणि जो काळा दिवस आला त्याचं एकंदरीत दुःख या नागरिकांच्या मनातून कमी झालंय की नाही हा प्रश्न अद्याप तसाच आहे. त्यामुळे अनेक सरकार येतील, अनेक सरकार जातील, विकास होईल, पण तो काळा दिवस या रमाबाईकरांच्या मनातून अद्याप गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन जाधव सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.